स्वामिनी स्वामित्वते बहाल करुणी करिते भक्त गुलामी दुःख तिचे तिच्या पाशी शापित जन्मोजन्मी स्वामिनी 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 स्वामिनी। हा देवकर इथे आपल्याला मदत करण्यासाठी आला होता, पण आता जोपर्यंत तुम्ही तुमचा अहंकार सोडत नाही तोपर्यंत या वाड्यात कुणाचा जीव गेला तरी सुद्धा या देवकराची पावलं पुन्हा या वाड्याकडे कधीही परत येणार नाहीत। आपण निश्चिंत राहा, पूजेची तयारी आम्ही स्वतः जातीनिशी करू। मला माझा मुलगा परत मिळाला, देवाचे खूप उपकार आहेत माझ्यावर। मला मला आणखी काही नको। आई तुला सांगितलं ना निशानं की काय? हेच की तिने मला भेटायला बोलवलं आणि फोन करून बोलावलं। मी निघालो आणि अचानक मला चक्कर आली ग। मी कोसळलो। नंतर काय झालं मलाच आठवत नाही ग। मी कुठे होतो, कसा होतो, काहीच आठवत नाही मला। समीर मला असं वाटतं की तिला काहीतरी वाईट साईट करता येत असेल आणि म्हणूनच रात्री बेरात्री त्या रूम मध्ये ती पूजा करायची। आणि हुशार तरी किती, म्हणायची की त्या रूम मधून मला समीरचा आवाज येतो, म्हणजे जशी काही ही पतिव्रता आणि तिच्यामुळे तू परत मिळालास। का केलं असेल ग तिने असं? काय सांगायचं, कसं कळायचं? एवढं चांगलं घर मिळालं होतं, चांगला नवरा मिळाला होता। काय असतं बायकांच्या मनात कोणास ठाऊक, नाही कळत। जाऊ दे समीर, हे बघ तू लवकर बरा हो आणि मग आपण घटस्फोटाचा अर्ज करू। अरे तिचा हे वेळ सगळ्यांनाच ठाऊक आहे, डॉक्टरांची बिलं सुद्धा आहेत आपल्याकडे, त्यामुळे तुला लवकर घटस्फोट मिळेल। होय हो, आपण असंच करूया। अरे तुलाच काय, सगळ्या घराला सुटका हवी आहे ना। पण हे बघ तू जास्त विचार करू नकोस, आराम कर, तब्येतीला जप। चल दूध घेऊन टाकते। आलेस? अजून फ्रेश वाटत नाही का? का असं का वागली निशा माझ्याशी? का असं करताना तिला काहीच वाटलं?
निशा का वागलीस तू असं माझ्याशी? ते अजय करतं. अजून स्वयंपाक तयार नाहीये. निशा तर मगाशी झाली आहे. रामू कुठे गेला? रामू, ए रामू. निशाच्या लग्नाची बोलणी सगळीकडनं फिसकटतायत. कसं होणार मुलीचं? मला आजोबा होणार म्हणून आनंद वाटावा तर निशाचा विचार करून वाईटही वाटतंय. ती गरोदर नसती तर तिच्या लग्नाला अडचण आली नसती. देवा, काय हे दैव लिहिलंयस. आयुष्य आरामात काढलं आणि आता म्हातारपणी असं काही अडकवलंयस की काय झालं? कुठे होतात तुम्ही? ते जाधव भेटले होते मला. समीर आलाय बा. समीर? 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 अरे अरे काय झालं होतं काय तुला? तूच आहेस ना? हे असं कसं झालं? मला खरंच वाटत नाहीये की तू आहेस म्हणून. मला क्षमा करावं. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढा मनस्ताप सहन करावा लागला. मला माफ करा. अरे आम्ही काय सहन केलं ते आमचं आम्हाला माहित, पण ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड.
खरं सांगतो तुला ही सगळी निशाची पुण्य आहे. नाव घेऊ नका तिचं आबा. अरे निशा तिची पुण्य आहे. समीर काय बोलतोस तू? आबा अहो, तिनेच माझी ही अशी अवस्था केली होती. नाही 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 काय बोलतोयस तू? माझा विश्वास नाही बस. हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झाला. कोणीतरी तुझ्या डोक्यात काहीतरी भरवलेलं आहे. बघ समीर, अरे निशानं तुझ्यासाठी काय काय केलं ते तू मला विचार. आबा तिनेच डांबलं मला त्या खोलीमध्ये. हो, हा सगळा तिचाच डाव होता मला घाबरवण्याचा. साराचं नाव घेऊन मला घाबरवायचं, मग मला वेडं ठरवायचं आणि मग सगळी संपत्ती तिचीच झाली असती ना. आणि मग तो अजयही तिचाच. बस बस समीर बस. काय बोलतोस तू? माझा विश्वास नाही बसत आहे. माझाही विश्वास बसत नव्हता या सगळ्या गोष्टींवर आधी. हे बघ समीर, कधी कधी डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचाही वेगळा अर्थ असू शकतो. बघ, विचार कर. आपण निशाताईंना घरातून बाहेर काढले. आता तरी तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी करा. किती किती सहन करतील निशाताई. आई साहेब पण अशा का वागतात? आबा तुम्ही घरचे मोठे ना. हा, मग तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी करा ना. समीर दादा पण असे का वागतात? वेळ लागले का दादा? आबा काहीतरी करा. आबा तुम्ही
शांत हो रामू, शांत हो. कसा कसा शांत हो? हा? मी नाही शांत होणार. आणि आणि तुम्ही शांतच राहणार का? पण मी नाही शांत होणार. मी बोलणार. हो, मी बोलणार. मग मग मला मारलं तरी चालेल. पण हो, निशाताईने किती सहन करायचं. आपण माणसं आहोत की जनावरं? म्हणजे समोर एवढं सगळं चाललंय, सगळं छळ चाललंय बघतोय, तरी पण आपण गप्प बसायचं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते रामू. धीरानं घे, धीरानं घे. समीरला देवानं सुखरूप पाठवलं की नाही? हा, हो. मग निशाचं पण चांगलंच होईल, चांगलंच होईल तिचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, चांगलं करणाऱ्यांचं नेहमी चांगलंच होतं. चांगलं करणाऱ्यांचं देव नेहमी चांगलंच करतो. हा, हो, चांगलंच करतो. पण मी कधी बघितलं नाही चांगलं होताना. मला पाहायचंय आबा, चांगलं झालेलं पाहायचंय आबा. मला चांगलं झालेलं पाहायचं आबा. चांगलं झालेलं पाहायचं. ह्या मूर्तीची पूजा करणारे ना निशा, ऐकूनच देते तिला. रक्त हातास लागले तर इतकी भीती वाटते, तर बाई प्रत्यक्ष रक्त शरीरातून निघालं तर काय होईल तुमचं? हे पहा, आजपर्यंत आम्ही तुम्हाला सूट दिली, पण आता मात्र पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न कराल तर जीवानिशी मारून टाकू. झालं गेलं विसरायला तयार आहोत आम्ही, पण आता आडकाठी करू नका. बघ, तू कोण आहेस ते मला ठाऊक आहे, पण मी तुला घाबरणार नाही. हे असलं काही करून तू मला घाबरवायचा प्रयत्नही करू शकत नाहीस. आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही करत आहोत हे सगळं. हे बघा बाई, आज जी पूजा संपन्न होणार आहे त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात तर आमच्यासारखी वाईट कुणीही नसेल. ध्यानात घ्या, ज्या घटनेची आम्ही गेल्या कित्येक दशक वाट बघतोय त्याला तुम्ही अडवणार? धमक्या कुणाला देतेस का? हा, हिम्मत असेल तर समोर ये ना, माझ्या पुढे ये. मी तुला घाबरत नाही, आणि तुझी ही पूजा आहे ना, तीही मी होऊ देणार नाहीये. आम्ही पाहतो कोण अडवतं आणि कसं अडवतं ते. हो, मी अडवणार. पाहतेच कोण आणि कशी पूजा करतं ते. कळलं?
मी पूजा करणार आहे. तू? हो, अरे तुझ्या नालायकपणाने तर हद्द ओलांडली आहे. मी अजय आहे. अजय, समीर नाही. आईच्या पदराखाली लपणारा. मी होत्याचं नव्हतं करून टाकेन. आम्ही जे करतोय ना, आम्हाला करू द्या. स्वामित्वते बहाल करुनी करीते फक्त गुलामी दुःख तिचे काय झालंय सगळं?